हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एक 30शी पार केल्यानंतर किंवा काही जणींना तर 25शीच्या नंतरच पांढरे केस, ग्रे हेअर, डल हेअर, एकदम फ्रिजी हेअर, केसांची वाढ खुंटणे, केसांना फाट्या, चमक नाही, त्यासोबतच पातळ केस गळती होऊन केस झालेले पातळ, खूप साऱ्या प्रॉब्लेमला ना सामोरं जावं लागते. आणि हे का होतं किंवा हे होऊ नये याच्यासाठी काही अशा टिप्स आहेत का, ते सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहेत. स्पेशली ज्यांना पांढऱ्या केसांचा म्हणजेच ग्रे हेअरचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे, त्यांनी या 5 गोष्टी करायच्या आहेत नियमित स्वरूपात. म्हणजे तुमचे केस मेंटेन पण राहतील, वाढतील पण, आणि सगळ्याच प्रॉब्लेमपासून सुटका होणार आहेत. तर कोणत्या त्या टिप्स आहेत, कोणते उपाय आहेत, ते आपण बघूया डिटेलमध्ये. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, खूप महत्त्वाचा आहे. तर पहिली आणि खूप महत्त्वाची टिप आहे ती म्हणजे आवळा हेअर ऑइल. म्हणजे तुम्ही इतर सगळ्या वस्तूंचं जे मी हेअर ऑइल सांगते दरवेळेस लावते, ते तर तुम्हाला लावायचंच आहे. सोबत आवळ्याचं जे स्पेशली आवळ्याचं तेल असतं ना, तर ते केसांच्या सगळ्याच समस्यांवरती ना खूप जास्त उपयुक्त आहे. आणि स्पेशली ज्यांना ग्रे हेअरचा प्रीमेच्युअर ग्रे हेअर होतात, म्हणजे वेळे अगोदरच ज्यांचे केस पांढरे होतात, आता तर छोट्या मुलांमध्ये सुद्धा हे प्रॉब्लेम जाणवायला लागलेले आहेत. तर याच्यासाठी काय करायचं आहे की आवळ्याचं असं घरी छान असं तेल बनवायचं. नियमित स्वरूपात आवळ्याचं तेल लावल्याने प्रीमेच्युअर ग्रे हेअर जे आहेत ना, ते रिव्हर्स ब्लॅक व्हायला किंवा नंतर जे होणारे असतात ना, ते होतच नाहीत. खूप चांगलं मदत होते त्यांनी. आणि सोबतच काही विटॅमिन्स किंवा डाएट पण चांगलं घ्यायचं आहे. या सगळ्याच गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आवळा तेल खूप महत्त्वाचं आहे स्पेशली पांढऱ्या केसांसाठी. यानंतरचा दुसरा उपाय आहे तो म्हणजे की केसांना मेहंदी लावणे, तीही नॅचरल मेहंदी, कोणतंही केमिकल ॲड असलेली मेहंदी वापरायची नाही. घरीच जी सुट्टी मेहंदी असेल किंवा पानांची मेहंदी असेल किंवा जी तुम्ही लावलेलं आहे आणि त्यांचे रिझल्ट तुम्हाला छान आलेले आहेत, तर अशी मेहंदी लावायची आहे. त्याच्यामध्ये एकदम नॅचरल ज्या वस्तू टाकलेल्या असतात ना, अशीच मेहंदी लावायची. ज्याने काय होतं, केस वाढायला तर मदत होतेच, सोबत जे वरून तुमचे केस पूर्णपणे डल झालेले असतात किंवा रुक्ष झालेले असतात, नॅचरली कलर नसतो, या सगळ्याच गोष्टींना ट्रीट करायचं काम मेहंदी करते. आणि हेल्दी करायचं काम यामध्ये आपण ज्या वस्तू ॲड केलेल्या असतात ना, तर त्यांनी होतं. केस वाढायला पण मदत होते. सोबत जर तुमचे प्रीमेच्युअर ग्रे हेअर असतील किंवा पांढरे हेअर असतील, तर मंथली तुम्ही जर ही प्रोसेस केल्यामुळे काय होतं की ते लपले जातात आणि कंटिन्यू केल्यामुळे ते अजिबात दिसत नाही. क्युटिकल पण रिपेअर होतात, कलर पण येतो आणि शाईन पण येते. यानंतरची तिसरी आणि खूप महत्त्वाची टिप आहे, आणि ही स्पेशली 30शी नंतर किंवा ज्यांचे केस खरोखर पांढरे झालेले आहेत ना, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण की बघा, कोणताही हेअर मास्क लावला, मेहंदी लावली, तरीसुद्धा काय होतं की पांढरे केस लपले जात नाहीत. आणि आर्टिफिशियली खूप महागाचा तुम्हाला कलर करायचा नसेल आणि अमोनिया असलेलं डाय जे केसांना खूप नुकसान देणारं, केस गळती करून केस तुमचे जर लॉस्ट होणार असतील ना, हेअर लॉस होणार असेल ना, ते करायचं नसेल ना, ते 2 पर्याय, तर तुम्हाला ही मेथड करावी लागणार आहे इंडिगो मेहंदीची, जी की 2 स्वरूपात असते. म्हणजे की सुरुवातीला तुम्हाला अगोदर मेहंदी लावायची असते आणि त्याच्यानंतर जे व्हाईट हेअर रेड किंवा ब्राऊन किंवा ऑरेंज झालेले असतात ना, त्याच्यावरती तुम्हाला ही इंडिगो मेहंदी लावायची आहे. त्याच्यानंतर 2 तासानंतर बघा तुमचे केस नॅचरली असे काळे होतात. तर ही खूप सुंदर पद्धत आहे पांढऱ्या केसांसाठी. यामध्ये पण थोडासा वेळ द्यावा लागतो. महिन्याला ही प्रोसेस तुम्हाला रिपीट करावी लागते. आणि एवढं जर तुम्ही केलं ना, तर तुमचे नॅचरली केस हेल्दी पण राहतात, शिवाय पांढरे केस तुमचे लपले सुद्धा जातात. त्यामुळे थोडंसं रुटीन ठेवायचं. यानंतरची चौथी टिप किंवा चौथा उपाय खूप छान असा हेअर मास्क आहे. पण हा कधी वापरायचा आणि कुणी वापरायचा? सगळेच वापरू शकतात. पण बघा, 30शीच्या नंतर ज्यांच्या केसांमध्ये पांढरे केसच नाही आहेत, त्यांना खूप उपयुक्त आहे. कारण की त्यांना असं कलरचा किंवा काही केसांना लपवायचा प्रश्नच नसतो. त्यांच्यासाठी हा हेअर मास्क आहे बघा. कोरफड, मेथी दाणे आणि जास्वंदीची फुले याचा तर हेअर मास्क मी तुम्हाला दरवेळेस सांगते. मग याच्यात मेहंदी कशासाठी? तर बघा, मी परत तेच सांगते की ठराविक वेळेनंतर आपले केस थोडेसे जे डल झालेले असतात ना, त्यांचा नॅचरली थोडासा कलर किंवा चमक गेलेली असते. या हेअर मास्कमुळे, याच्यामध्ये जी आपण मेहंदी वापरली आहे ना, त्याच्यामुळे काय होतं, एक हलकासा कलर येतो, एक हलकीशी चमक येते आणि ती शाईन न खूप केसांना हेल्दी बनवते. याच्यासाठी हा हेअर मास्क खूप महत्त्वाचा आहे. आणि हा उपाय किंवा हा हेअर मास्क एवढा हेल्दी आहे ना, हे तुम्ही 10 वर्षाच्या मुलींना किंवा तिथून पुढे 50-60 वर्षापर्यंत सगळ्यांना हा युजफुल आहे. यानंतर 5वा जो हेअर मास्क आहे की नाही, याच्यामध्ये मी परत मेहंदीच वापरलेली आहे. पण मी परत तुम्हाला सांगते की अगोदरचे तुम्ही जे मेहंदीचे, इंडिगो मेहंदीचे हेअर मास्कचे जे वेगवेगळे प्रकार बघितलेले आहेत, याच्या व्यतिरिक्त ते मंथली आहेत, 15 दिवसाला आहेत. जर तुम्हाला आठवड्यालाच काही ना काही करायचं आहे, जर तुमचे केस खूप हेल्दी बनवायचे असतील ना, तर या 3 वस्तू किंवा 3 पैकी 2 वस्तू घेतल्या तरी चालतील.
इकडे बघा ॲलोवेरा, भिजलेले मेथीदाणे आणि जास्वंदीची फुले हे 3 वस्तूंचं किंवा येतील तुम्हाला 2 वस्तू भेटल्या किंवा 2 नसतील तर तुम्ही जवसाचं जेल पण करू शकता. म्हणजे वेगवेगळे हेअर मास्क पैकी एखादा हेअर मास्क तुम्हाला रुटीनमध्ये ठेवायला पाहिजे, जेणेकरून एक थोडंसं केसांना तुम्ही हेल्दी ठेवण्यासाठी मदत होते. खरं तर हा हेअर मास्क आहे, पण मी याच्यात मेहंदी ॲड केलेली आहे, कारण की मेहंदीमुळे म्हटलं ना परत थोडासा कलर येतो. ज्यांचे केस पांढरे नाहीत ना त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे, खूप हेल्दी आहे केस वाढण्यासाठी. तर या 4-5 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की एक वयाच्या 25-30 नंतर कोणी कोणता हेअर मास्क वापरायचा किंवा पांढऱ्या केसांसाठी काय करायचं, ग्रे हेअरसाठी किंवा नसतील पांढरे हे केस तरी सुद्धा काय करायचं. तर हे सगळे जे उपाय मी सांगितलेले आहेत की नाही, तर ते कोणत्या वयाच्या नंतर किंवा कोणत्या केसांसाठी सांगितलेले आहेत. आता तुमच्या केसांचा टाईप, तुमचं एज ग्रुप कोणता आहे किंवा तुमच्या केसांचे कोणते प्रॉब्लेम आहेत त्यानुसार तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला कोणत्या रेमेडीज लावायच्या आहेत. स्पेशली ज्यांना पांढऱ्या केसांचा किंवा डल हेअरचा प्रॉब्लेम असेल ना, एकदम ग्रे हेअर आहे, तर त्यांनी हे रुटीन करायचंच आहे. आवळ्याचं तेल किंवा दुसरं नैसर्गिक जे पण तुम्ही हर्बल हेअर ऑइल बनवतात ते, त्याच्यासोबत मेहंदी आणि मेहंदीनेच बनलेले दुसरे हेअर मास्क आणि इंडिगो पावडर जर जास्त तुमचे पांढरे केस असतील तर. असं जर रुटीन तुम्ही जर ठेवलं ना तर तुमचे केस हेल्दी तर होणारच आहेत, सोबतनं स्वतःला पण खूप छान वाटतं. मी परत माझ्या मैत्रिणींना हेच सांगेल की प्रत्येक वेळी मी तुम्हाला रेमेडी शेअर केलेल्या आहेत, असे वेगवेगळे रुटीन शेअर केलेले आहेत, पण मी परत ते सांगते की एक 30च्या नंतर असं असतं की खरोखर असं आपल्याला काही गोष्टी ॲक्सेप्ट होत नाहीत. असं वाटतं की अरे यार आपले केस आता अशी व्हायला लागले किंवा आपली स्किन अशी व्हायला लागली. पण स्वतःला ट्रीट करणं किंवा स्वतःला आनंदी ठेवणं, स्वतःमध्ये काही बदल करणं आपल्याच हातात असतं. आणि कुणी म्हणणारही नाही आपल्याला की नाही का, स्वतःकडे जर आपण लक्ष ठेवायला पूर्णपणे आपण स्वतःमध्ये जगायला शिकलो की नाही, आपण फक्त दुर्लक्ष करायचं नाही, स्वतःला खूप छान मेंटेन ठेवायचं. जरी वय वाढत असलं ना तरीसुद्धा अनुभव आलेले असतात, मॅच्युरिटी आलेले असतात, त्या वयाचे ते टप्पे असतात, ते तर पार करावेच लागणार आहेत सगळ्यांनाच. पण त्यासोबत स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे. आपण काय करतो, मुलं आणि नवरा यांची खूप काळजी घेतो, पण आपण लक्षात ठेवायचं की त्यांच्यासोबत आपण स्वतः पण आहे, आपली काळजी घेणारं कुणी नाही. त्याच्यामुळे आपण जेवढं तुम्ही हेल्दी खाल, सगळं स्वतःकडे म्हणजे खाण्यापिण्यापासून राहण्यापर्यंत सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं की नाही तर आनंदी पण राहू आणि हेल्दी पण राहू. तर काही बदल हे जेवढे नॅचरल असतात ना ते खूप इफेक्टिव्ह असतात. त्याच्यामुळे स्वतःवरती फ्रेम करा. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.